नमस्कार, मी मयुरेश भोसले, प्रजापती ॲडव्हर्टायझिंगमधून ॲज अ बिझनेस डेव्हलपर मॅनेजर. तर आज आपण बोलणार आहोत एक रिसेंटली चालू झालेल्या ट्रेडिंग कॅफेबद्दल. हो, ट्रेडिंग कॅफे. कारण ही एक कन्सेप्ट आहे, जिथं ट्रेडर्स आणि ट्रेडिंग हे दोघं एक कम्युनिटी बनवून त्यांचे आयडिया शेअर करू शकतात. तर ही एक भन्नाट कल्पना घेऊन आलेत सूरज सर. ज्यांच्यासोबत आज आपण काही बेसिक्स बोलणार आहोत, काही आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. तर आज आपण चालू करूया आपलं Q&A सेशन सूरज सरांसोबत. तर सर, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत आहात. तुम्ही कशा आहात? एकदम मस्त सर. तर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही आपल्या ट्रेडिंग्स कॅफेबद्दल काही सांगा. ओके. तर हा बुल्स अँड ट्रेडर्स कॅफे हे कॅफेचं नाव आहे. हम्म. तो इंडियामध्ये फर्स्ट टाइम आपण हा कॅफे घेऊन आलेलो आहे, हां. की जिथे आम्ही एक गॅप बघितली मार्केटमध्ये, की एक ट्रेडर कम्युनिटीसाठी एक प्लेस नाही आहे, की लाईक जो ट्रेडिंग करतोय, जो ट्रेडिंग शिकतोय, तर त्याला जर कम्युनिटीची जोड असेल तर तो एक बेटर वेने ग्रो करू शकतो. तर तीच एक गॅप मार्केटमध्ये फिलअप करण्यासाठी आपण एक कन्सेप्ट घेऊन आलो आहे इंडियामध्ये, बुल्स अँड ट्रेडर्स कॅफे. जिथे येऊन तुम्ही ट्रेड करू शकता, जिथे येऊन तुम्ही एक कम्युनिटीचा हिस्सा होऊ शकता आणि प्लस जो कॅफे अँड फूड आहे त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. अच्छा. मला आपल्याबद्दल काही सांगा की आपण कधीपासून हे ट्रेडिंग कॅफे चालू करतात आणि तुमच्या मनात ही भन्नाट कल्पना नेमकी आली कधी? येस. सर, बेसिकली आपण मला जो आहे 6 इयर्स मार्केटचा एक्सपिरियन्स आहे. स्टॉक मार्केटमध्ये आम्ही वर्क करतो आहे. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल आपली जी एक्झिस्टिंग कंपनी आहे युवा स्टॉक ट्रेडिंग इन्स्टिट्यूट, ओके. जिथे आपण स्टॉक मार्केटचे कोर्सेस प्रोव्हाइड करतो. आणि आपले जे ब्रांचेस आहेत ते मुंबईमध्ये 3 ब्रांचेस आहेत, कल्याण, नवी मुंबई आणि दादरमध्ये. ओके. तर इथे स्टुडंट आमचे शिकत होते आणि शिकता शिकता आम्हाला असं पण जाणवलं की ह्यांना एक प्लेस हवी आहे की जिथे येऊन हे कोलॅबोरेशन करू शकतात. स्वतः जे आयडियाज आहेत, जे ट्रेडिंग आयडियाज आहेत, हे डिस्कस करू शकतात इतरांसोबत आणि एक बेटर वेने त्यांचे जे फंड्स आहेत ते ग्रो करू शकतात. तर तिथूनच आपण एक कन्सेप्ट घेऊन आलो, कॅफेची एक कन्सेप्ट घेऊन आलो, जिथे आपण वाशी स्टेशनच्या जस्ट 2 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवरती हा जो आपला कॅफे आहे तो ओपन केलेला आहे. आणि इथूनच ही जी आमची कन्सेप्ट आहे ती ग्रो होणे स्टार्ट झालेली आहे. ओके. आणि किती वेळ झाला आपल्याला हे ट्रेडिंग कॅफे ओपन करून? ट्रेडिंग कॅफे ओपन करून जस्ट आपण रिसेंटली 1 मंथ झालेलं आहे. इथे आपण फर्स्ट टाइम ओपन केलेलं आहे. ओके. तर सर, रिसेंटली आपण एक कॅम्पेन रन केली होती आउटडोर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, ऑटो रिक्षा ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन. तर आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया की तुम्हाला ऑटो रिक्षा ॲडव्हर्टाइजमेंट करायची ही कुठं आणि कधी सुचलं? ओके. ॲक्च्युली मी इंस्टाग्रामवरती मार्केटिंगबद्दलच सर्च करत होतो. तर इंस्टाग्रामवरती मार्केटिंगबद्दल सर्च करता करता मला एक प्रजापती ॲडव्हर्टाइजमेंटचं एक व्हिडिओज शो झाली, की ज्याच्यामध्ये ते आउटडोर ॲडव्हर्टाइजमेंटसाठी बिझनेसेसला मदत करतात. ओके. तर आजच्या डेटमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट प्रत्येक बिझनेसला पाहिजे असते. ती डिजिटल असो या फिर फिजिकल असो. ओके. तर ते स्क्रोल करता करता मी तिथे एक फॉर्म फिलअप केला आणि त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांच्या टीमनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि बेस्ट जे मार्केटचे फीडबॅक आहेत ते त्यांनी मला माझ्यापर्यंत प्रोव्हाइड केले आणि ऑल ओव्हर गाईड्स केला की तुम्ही कशाप्रकारे तुमचा बिझनेस ग्रो करू शकता ॲज अ फिजिकल मार्केटमध्ये. ओके. ओके. आणि एक चांगला रिस्पॉन्स तिथून आम्हाला भेटलेला आहे. ओके. तर जसं तुम्ही लास्ट ऑटो रिक्षा ब्रँडिंग केलं होतं, तर तुम्ही मला थोडंसं ब्रीफमध्ये सांगू शकता की तुम्ही किती रिक्षाज केले होते, कुठे केले होते? त्याच्यामधून तुम्हाला रिस्पॉन्स कसा आला किंवा तुम्ही जस्ट स्टार्ट कशी केली ही ऑटो ॲडव्हर्टाइजमेंटची जर्नी? ओके. आपण फर्स्ट ऑफ ऑल 100 ऑटोजपासून स्टार्ट केलेलं नवी मुंबई आणि कल्याणमध्ये. ओके. ओके. तर एक ब्रँडचा जो अवेअरनेस आहे की लाईक जर आजच्या डेटमध्ये जर तुमचा बिझनेस तुम्हाला ग्रो करायचा असेल तर तुम्हाला त्याचे आयडियाज लोकांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचं आहे. ओके. तेव्हा जाऊन कुठे ना कुठे तुम्ही लोकांपर्यंत अवेअरनेस तुमच्या बिझनेसबद्दल पोहोचू शकतो. तर तिथे ॲडव्हर्टाइजमेंट करताना प्रजापतीबद्दल एक आमचा जो एक्झिस्टिंग बिझनेस आहे युवा स्टॉक ट्रेडिंग इन्स्टिट्यूट, ह्याचं मी ॲडव्हर्टाइजमेंट स्टार्ट केलेली आणि एक चांगल्यापैकी लोकांपर्यंत तो पोहोचलेला आहे आणि एक अवेअरनेस बिल्डअप झालेली आहे, जेणेकरून बिझनेसला ग्रो होण्यासाठी त्याच्यामधून मदत मिळाली. आणि हे कॅम्पेन कधी म्हणजे किती वेळ झाले हे कॅम्पेन तुम्ही ॲक्टिव्ह करून? जस्ट आपल्याला एक 15 to 20 डेज झालेले आहेत कॅम्पेन रन करून आणि एक चांगला रिस्पॉन्स त्याच्यातून आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही 15 ते 20 दिवसांमध्ये तुम्हाला एक आउटपुट किंवा रिस्पॉन्स जनरेट झालेत ऑटो ब्रँडिंगमधून. ओके. माझा दुसरा प्रश्न हा आहे सर, की ज्यावेळेस तुम्ही प्रजापती ॲडव्हर्टाइजमेंटसोबत वर्क करत होते ॲज अ
ब्रँडिंग आम्ही तुमची ब्रँडिंग करत होतो त्यावेळीस तुम्हाला काय एक्सपिरियन्स होता प्रजापती ॲडव्हर्टायझिंगकडनं? त्यांची जी टीम आहे ती खूप सपोर्टिव्ह आहे आणि ॲज अ ज्यांचं जे स्पीडअप आहे की एखाद्या गोष्टीला जर मी आउटसोर्सिंग जर केलं असेल तर त्याच गोष्टीला कदाचित मला 1 मंथचं ड्युरेशन लागलं असतं. पण प्रजापती ॲडव्हर्टाइजमेंट इट्स टीम खूप फास्ट असल्यामुळे ते विदिन 2-3 डेजमध्ये जो प्रोजेक्ट आहे ऑल ओव्हर जो मी त्यांना हँडओव्हर केलेला तो त्यांनी कम्प्लीट केलेला आहे. ओके. आणि तुमच्या एक्सपिरियन्सबद्दल किंवा फीडबॅकबद्दल माझ्या व्ह्युअर्सला सांगा, जे की ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल विचार करतात आहे अपकमिंग, की त्यांना ते पण प्लॅन करतात आहे किंवा त्यांना प्लॅन करायचा आहे, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय फीडबॅक देऊ शकता? जर ऑलरेडी कुणाचे बिझनेस असतील ज्यांना ॲडव्हर्टाइजमेंट अवेअरनेस बिल्डअप करायचे आहे त्यांच्या ब्रँडबद्दल, तर त्यांनी स्टार्ट करू शकता एक स्मॉलर ह्यांनी स्टार्ट करू शकता. एक फीडबॅक करून ते त्यांचं स्किल जे आहे ते वाढवू शकता. बट ट्राय करणे खूप गरजेचं आहे बिकॉज जर तुम्ही ट्राय नाही केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल रिस्पॉन्स हा समजणार नाही आहे. सो माझं बिझनेसला जे बिझनेस ओनर आहे त्यांना हे एकच म्हटलं आहे की तुम्ही वी शुड स्टार्ट की तुम्ही स्टार्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स नक्कीच भेटेल. नक्कीच भेटेल. ओके. सर बेसिकली मी मार्केटमध्ये एक मीथ ऐकली आहे, की ज्यावेळेस आपण आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वर्क करतो त्याच्यामधून आपल्याला पुरेसा रिस्पॉन्स भेटत नाही, किंवा ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्ट मीडिया म्हणजे जी की मुवेबल मीडिया असते ते आपण यूज करतो, तर त्याच्यामध्ये काही क्वांटिटी आपण त्यांना प्रोव्हाइड करतो, जसं की बिझनेस ओनरकडनं क्वांटिटी प्रोव्हाइड केल्या जाते, तर त्या क्वांटिटीमध्ये वर्क होत नाही. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश आहे, जसे तुम्ही 100 रिक्षा केले होते तर तसे भरपूर वेगवेगळे ब्रँड्स ऑटो ब्रँडिंग यूज करतात, पण त्यांचा असा फीडबॅक आहे त्याच्यामध्ये की जेवढे आपण रिक्षा सांगतो तर तेवढे लागत नाहीत. तर तुमचं काय म्हणणं आहे सर त्याच्यावरती? तुमच्या 100 रिक्षांमध्ये असं काही झालंय, किंवा तुम्ही जे काय अनुभवलंय त्याच्याबद्दल मला सांगा. ओके. फर्स्ट ऑफ ऑल माझ्या मनामध्ये पण जसं सर्वांच्या मनामध्ये हा डाऊट असेल तसं माझ्या मनामध्ये पण हाच डाऊट होता हां. की ॲक्च्युली जर मी तेवढे प्लेसमेंट होतील का नाही होतील. पण जेव्हा मी त्यांची सिस्टम्स बघितली की ते फिजिकली लोकेशनवरती फोटोज क्लिक करून त्याचे गुगल मॅपिंगला टॅग करून ते आपल्याला ऑल ओव्हर जी डिटेल्स आहेत जेवढे पण मॅपिंग झालेले आहेत ते सेंड करतात. प्लस त्यांच्याकडे एक युनिक कोड आहे की जे तुम्हाला प्रत्येक जो हुड आहे लाईक प्रत्येक जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यावरती एक युनिक कोड आहे, त्याच्यानं तुम्ही ट्रॅक करू शकता. सो इट्स ट्रॅकिंग व्हेरी सिम्पल की सिम्पल वेने तुम्ही ट्रॅक करू शकता अँड ऑल ओव्हर जी डिटेल्स आहे ती ट्रान्सपरंट वेने ते शेअर करतात जेणेकरून तुम्ही ट्रस्ट करू शकता. हां, म्हणजे जे डिटेल्स म्हणजे आपण त्याला वर्क रिपोर्टही म्हणू शकतो, तर ते वर्क रिपोर्ट तुम्हाला कसे भेटले होते, की तुमचे 100 ऑटोज कंप्लीट झाल्यात, तर त्या रिपोर्टबद्दल मला थोडंसं सांगू शकता? रिपोर्ट्स लाईक मला एक गुगलवरती लिंक आणि PDF पण मिळाली होती ज्याच्यामध्ये ऑल ओव्हर डिटेल्स लाईक नंबर्स काय आहेत, फोटोज अँड लोकेशन्स प्लेसमेंट ज्या लोकेशनवरती झालेले आहेत त्याचे ऑल ओव्हर जे डिटेल्स आहे ती माझ्यापर्यंत तुम्हाला पोचले होते. ओके. किंवा तुम्ही तुमच्या परीने काही ट्रान्सपरन्सीसाठी म्हणा किंवा काही चेक करण्यासाठी, क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही काही ॲक्टिव्हिटी केली होती का? ते एवढ्या ट्रान्सपरंट वेने ते काम करतात लाईक जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते फुल्ली ट्रान्सपरंट, तर अशी काही गरज मला लागलेली नाही अच्छा. की क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची. म्हणजे तुमचं जे तुमच्या म्हणजे तुम्हाला जे वाटत होतं की प्रॉपर रिप्लेसमेंट होईल का ऑटोवरती, किंवा कुठं ना कुठं तरी हे होऊ शकतं, तर तुमचा एक्सपिरियन्स प्रजापतीला असं म्हणतं की ते त्यांच्याकडनं झालं नाही आणि त्यांनी प्रॉपर ट्रान्सपरन्सीमध्ये पूर्ण काम कम्प्लीट करून दिलं. तर सर माझा शेवटचा फक्त हाच प्रश्न असेल की जे व्ह्युअर्स आहेत जे आपल्याला आता बघतात आहे त्यांच्या मनातही चालू आहे की ऑटो ब्रँडिंग करावी किंवा नाही करावी, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय सजेशन द्याल? एक बेस्ट सोर्सेस आहे की तुम्ही जर ऑटो ब्रँडिंग स्टार्ट करताय तर ॲक्च्युली तुमची जी मार्केटिंग आहे ती लोकांपर्यंत रीच होते की इट्स लाईक अ मुवेबल मीडिया की जे मुवेबल पार्ट असून तर एक रिचनेस जास्तीत जास्त लोकेशनपर्यंत तुमची रिचनेस वाढू शकतो. तुम्ही जर एखाद्या सिटीमध्येच हे करता किंवा एखाद्या स्पेसिफिक एरियाजमध्ये टार्गेट ऑडियन्स करताय तर त्या ऑडियन्सपर्यंत तुमची जी रिचनेस आहे ती ऑटो ब्रँडिंगमधून पोचू शकते. ठीक आहे, चालेल सर. मला माझ्या प्रश्नांचे उत्तर भेटलेले आहेत. तर आय होप जे की व्ह्युअर्स ऑटो ब्रँडिंगसाठी बघताय किंवा ट्राय करताय किंवा त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील तुम्ही मला दिलेल्या खाली नंबरवरती टॅग करून विचारू शकता. आणि आपल्यासोबत सूरज सर आहेत, त्यांचं मी फक्त अजून 2 मिनटं घेईन. तुमच्या ट्रेडिंग कॅफेबद्दल माझ्या ऑडियन्सला अजून सांगा,
जे की ह्या लोकेशनमधून पण बिलॉंग करतात, ते तुमच्या कॅफेपर्यंत कसे पोहोचू शकतात ते? ओके. चांगला प्रश्न आहे. तर आपण एक कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. तर आपलं हेच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कन्सेप्ट कशी पोहोचू शकते. बिकॉज इथे कुठलेही चार्जेस नाही आहेत की तुम्ही येऊन सिटिंग करू शकता फ्री ऑफ कॉस्ट आणि फूडचा आनंद घेऊ शकता. कुठलेही सिटिंग चार्जेस किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी चार्जेस नाही आहेत. इथे तुम्हाला इंटरनेटचा ॲक्सेस आहे, वायफायचा ॲक्सेस आहे. जे काय बेसिक नीड्स असतात त्या फुल्ली इथे प्रोव्हाइड केल्या जातात फ्री ऑफ कॉस्ट. सो बेसिकली आमचा मोटो हेच आहे की जो एक ट्रेडर आपण म्हणतो, तर ट्रेडर कशा प्रकारे ग्रो करू शकतो किंवा ही जी ट्रेडर कम्युनिटी आहे ती पुढे कशा प्रकारे ग्रो होऊ शकते, हेच आमचं मोटो आहे. आणि प्लस एक फायनान्शियल एज्युकेशन कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचू शकतो की लाईक जेव्हा आपण स्टॉक मार्केट म्हणतो तर लोकांच्या मनामध्ये एक फिअर असतो की स्टॉक मार्केट हा एक सट्टा आहे किंवा स्टॉक मार्केट एक गॅमलिंग आहे. तर ते न विचार करता आपण एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट की लाईक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटकडे कसं आपण फोकस करू शकतो. बिकॉज इंडिया इज अ बूमिंग इकॉनॉमी की वी आर इन 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन दिस वर्ल्ड. सो बेसिकली इंडिया जर ग्रो करते तर आपण त्या ग्रोविंग इकॉनॉमीचा कशा प्रकारे बेनिफिट घेऊ शकतो, तर तो पॉसिबल आहे स्टॉक मार्केटच्या मदतीने. आणि हाच जो मोठो आहे की आपणही यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि याचा जास्तीत जास्त जो फायदा आहे तो तुम्ही घेऊ शकता. ओके, ठीक आहे सर. छान वाटलं आज तुमच्यासोबत बोलून. माझं हे जे 5-6 प्रश्न होते हे फक्त माझे वर्क रिलेटेडच होते आणि मला आज नवीन कन्सेप्ट कळाली ट्रेडिंगबद्दल, तर त्यासाठी आपलं थँक्यू. आणि जे लोक ट्रेडिंग कॅफेसाठी बघताय किंवा जे लोक ट्रेडिंग कम्युनिटीमध्ये जॉईन होण्यासाठी किंवा ट्रेडिंग तुम्हाला शिकायची आहे पण तुम्ही सुरुवात कुठून करायची हे जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर एकदा या ट्रेडिंग कॅफेला नक्की भेट द्या. इकडे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. थँक्यू.